एक तर मागे तरी या नाहीतर खाली तरी बसा कृपया आपल्या. हॅलो, दोन्ही कर्णधारांना विनंती असेल तर 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर संपल्या नाही, 3 ओव्हर संपल्या नाहीत तर एक खेळाडू आतमध्ये जाईल. जो बाहेर 4 खेळाडू असतात त्याला एक खेळाडू आतमध्ये जाईल. याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. सामन्याकडे जाऊया. सलामीला अर्थातच मोठा सामना. दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर. एक मालवण तालुक्याचं नेतृत्व करणारा महाराजा तारकर्ली तर दुसऱ्या एंडवरून अर्थातच माऊली केरवाडा म्हणजेच वेंगुर्ल्या तालुक्याचं नेतृत्व करणारे दोन दिग्गज आपल्याला. सुंदर सुरुवात सुकृतच्या बॅटमधून सध्याच्या घडीवरती वर्चस्व ठेवलंय. अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन प्रत्येक स्पर्धेदरम्यान या खेळाडूने अगदी लक्ष वेधून घेतलंय. तोच सुकृत जोशी. महाराजा तारकर्ली नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी आणि या 4 धावेने सुंदर सुरुवात आपण सुकृत कडून पाहतोय. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये बहरातील फलंदाज म्हणून ओळख सलामीवीर. सुंदर नेतृत्व ही आपल्याला पाहायला मिळते. सुकृत इन्फॉर्म फलंदाज आहे आणि त्या नावाला अगदी सुंदर न्याय देताना सुंदर सुरुवात आपल्याला बॅटमधून पाहायला मिळते. चैतन्यवरती चढवलेलं आक्रमण पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. आता मात्र चैतन्य वर्चस्व ठेवतोय. स्विंग अँड मिस डिलिव्हरी. अगदी टप्प्यावरती काम केलं गेलं. टप्प्यावरती बदल केला गेला कारण नावाजलेला खेळाडू आहे. व्हेरिएशन ठेवावं लागेल. वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं प्रदर्शन करावं लागेल कारण सुकृत सारख्या फलंदाजाला बीट करणं आणि ते काम केलंय अगदी लिलया. सुंदर वेगवान क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिलेत. पॉइंटच्या 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू फरार झालाय सीमा पार. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू. पॉवर प्लेचं हे षटक आणि या षटकाचा पुरेपूर वापर केला जातोय तो अर्थातच सुकृत कडून. धावसंख्या झाली ती मात्र 2 चौकाराच्या सहाय्याने 8 अशी. सुंदर वेगवान अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. महाराजा तारकर्ली संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी हा निर्णय अगदी योग्य ठरवताना खोलरचा चेंडू आणि उंच उडालेला झेल. फ्लायटेड झेल म्हणावा लागेल, माफ करा. सुंदर झेल. झेलामध्ये बदल झालाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल घेतला गेला. मयूर सर आपल्याला दिसत आहेत. सुंदर खरोखरच सुकृत सारख्या फलंदाजाला नक्कीच माघारी पाठवलंय मयूर सर. सुंदर पॉइंटच्या जागेवरती हे सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. देखना झेल म्हणावा लागेल आणि तोही सुकृत सारख्या दिग्गज फलंदाजाचा. न्यू बॅटर नवीन फलंदाज तेजस सादिये. तोंडवळी तळाशील गावचा अष्टपैलू खेळाडू मैदानात आपल्याला दिसतोय. जबाबदारीची जागा पूर्ण करण्यासाठी दाखल झालाय कारण सुकृत सारखा फलंदाज माघारी परतल्यानंतर हे काम करायची गरज होती. आता या कामाला आपल्या नावाला आणि आपल्या जागेला न्याय द्यावा लागेल. न्यू बॅटर अर्थातच फलंदाज तेजस सादिये दाखल झालाय. सुंदर सुरुवात आपल्याला अगदी 8 धावसंख्येवरती हा बसलेला पहिला हादरा आपल्याला अर्थातच मिळाला. सुंदर सेफ हँड मध्ये टिपलेला हा झेल न्यू बॅटर येल्लो जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तोंडवळी तळाशील गावचा हा सुपुत्र अर्थातच मिस्टर तेजस सादिये दाखल झालाय. चैतन्याचं काम मात्र कौतुक करण्यासारखं. सुंदर स्लो वन डिलिव्हरी. आलेला फलंदाज नक्कीच डगआउट मधून अगदी तयार होऊन आलाय. हे गणित मांडलं आणि यशस्वी गोलंदाजी. वैविध्यपूर्ण शैलीदार गोलंदाजी. व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. वेगावरती सुंदर खरोखरच नियंत्रण पाहायला मिळत आहे ते मात्र चैतन्यकडून. माऊली केरवाडा संघ दमखम दाखवतोय. वेगवान चेंडू आलाय. चेंडू मान्यवर कक्षांना सलामी देणारा चेंडू थेट आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये दाखल होतोय. सीमा पार. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आणि तेच केलं की जाते तेजस कडून. माघारी परतलेला सुकृत त्याचा दबाव झिडकारून मिळालेल्या संधीचं सोनं. 1 डाऊन पोझिशनला न्याय देणारा हा खेळ. सुकृत तेजसच्या बॅटमधून सीमा पार षटकार. धावसंख्या झाली ती मात्र 14 अशी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय.
धावसंख्या झाली आहे 14. षटकाची समाप्ती. गोलंदाजी एंडवरती बदल होतोय. पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर दुसरं षटक. अर्थातच मागच्याच GSPL स्पर्धेमध्ये ज्याला स्टायलिश खेळाडू हा किताब देऊन गौरवण्यात आलं तोच निहाल घाटवळ. उत्कृष्ट शरीर यष्टी, अष्टपैलू खेळ, फलंदाजी गोलंदाजी वरती वर्चस्व म्हणजे वन हँडेड द ब्रँडेड मॅन मैदानामध्ये आपला खेळ दाखवतोय. निहाल घाटवळ दाखल झालाय गोलंदाजी एंडवरती. निहाल वर्सेस कुणाल. बऱ्याच वेळानंतर कुणालला आपण मेगा स्क्रीनवरती पाहतोय. कुणाल केळुसकर अजून एक दर्जेदार सलामीवीर. सुकृत माघारी पडल्यानंतर मित्रा जबाबदारी आणि या जबाबदारीला पार पाडावं लागेल. पंचांकडे थोडंसं अपील होत आहे. पंच दुरत सर नक्कीच सूचना देत आहेत. वाईड चेंडूने एक धावेमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाली ती मात्र 15 अशी. सुंदर खेळ चाललेला हा सामना केरवाडा वर्सेस तारकर्ली. तोच दिग्गज संघ. ओहो सुंदर एक परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाल्यानंतर स्विंग झाला चेंडू. थोडासा वेगावरती कंट्रोल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा निहाल घाटवळ सामना करेल कुणाल केळुसकर. उडवलाय चेंडू. स्टँड अँड डिलिव्हर्ड. नो लुक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट रिजन मध्ये एक देखना फटका. निहाल वरती चढवलेलं यशस्वी आक्रमण आणि बऱ्याच वेळानंतर धावांसाठी रोख लावलेला हा फटका. समाधान देणारा, आनंद, प्रेरणा, टाळ्यांसाठी चिअर टू गिअर बदलणारा. धावसंख्या नेऊन ठेवली ती आता मात्र तब्बल 21 वरती. सुंदर देखना फटका. निहाल घाटवळ अर्थातच बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. निहालचं जेवढं कौतुक येणारा खेळही निहालकडून आपल्याला पाहायला मिळेल. GSPL अर्थातच गाबी समाज प्रीमियर लीग मधील स्टायलिश खेळाडू आणि खेळही आपण पाहिलाय या खेळाडूकडून. पुन्हा एकदा तोच फटका, तोच कित्ता. चेंडू त्याच ठिकाणी आउट ऑफ द पार्क. सीमा पार चेंडू. अजून एक दर्जेदार फटका. मिस्टर कुणाल केळुसकर सलामीला आलाय. का आलाय, का निवड झाली आणि झालेल्या निवडीला न्याय आणि या संधीचं सोनं केलं जात आहे ते मात्र कुणालकडून. काय फलंदाजी पाहायला मिळतोय. असं वाटतंय की सुकृत माघारी पडल्यानंतर जबाबदारी स्वीकारली, बातचीत झाली, भागीदारी होते आणि या भागीदारीची गरज आहे. एक 60-70 धावांचं जर लक्ष ठेवलं आणि गरजेचं आहे कारण समोरील संघ अर्थातच माऊली केरवाडा संघ म्हटल्यानंतर दमकम आहे आणि निहाल आहे. त्यामुळे निहालकडून मोठ्या अपेक्षा असतील आणि याचसाठी नक्कीच 60 ते 65 धावा गरजेच्या असतील आणि त्या दिशेने पावलं टाकली जात आहेत. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाली ती मात्र 22 अशी. 28 माफ करा. सुंदर उडवण्याचा प्रयत्न. आता मात्र वेगवान चेंडू. निहाल घाटवळ सुंदर कमबॅक म्हणावं लागेल. गरजेच्या वेळी हा निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 28 अशी. निहाल एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच केरवाडा संघाकडून आपल्याला दिसतोय. माऊली संघामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावरती तेजस साधिये. अर्थातच बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पुन्हा एकदा मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळेल. तेजस वर्सेस निहाल. वेगवान चेंडू. चेंडू उडालाय. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. झेल होतोय की आज या मैदानावरती काय घडतंय. नक्कीच क्षेत्ररक्षकाकडून शर्तीचे प्रयत्न होत आहेत पण झेल मात्र टिपण्यात नक्कीच वारंवार चूक होते. ही प्रत्येक संघामध्ये प्रत्येक खेळाडू चूक करतोय आणि यामध्ये अजून एक चूक घडली आहे ती माऊली केरवाडा संघाकडून. षटक समाप्ती होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती मात्र 30 अशी. गोलंदाजी एंडवरती बदल होईल. तिसरं षटक बघूया. माऊली केरवाडा संघ नाणेफेक हरल्यानंतर क्षेत्ररक्षणाची जबाबदारी आली. धावसंख्या झाली आहे 30. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. फास्ट घ्या. प्रत्येक इनिंगला 15 मिनिटाचा अवधी दिलेला आहे आणि या अवधीमध्ये जर इनिंग संपली नाही तर नक्कीच आपल्याला पेनल्टी दिली जाईल आणि पेनल्टी ही सांगितली गेली आहे. 4 खेळाडूंमधील एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. हा क्षेत्ररक्षण करण्याला संघाला पेनल्टी असेल याचाही लक्ष द्यायचं आहे. तोपर्यंत गोलंदाजी एंडवरती बदल होतोय. गोलंदाजाचं नाव अपडेट करा जरा.
हरी दाखल झालाय. नक्कीच प्रत्येक खेळाडूचं नाव येणं गरजेचं आहे. नवीन नवीन खेळाडू आहेत, सुंदर खेळ होणार, त्यामुळे प्रत्येक लाईव्ह प्रेक्षक आहेत त्यांनाही समजू देत आपले खेळाडू आहेत, आपल्या समाजाची ही स्पर्धा आहे. तिसरं षटक. हरी गोलंदाजी एंडवरती सामना करेल. कुणाल केळुसकरच्या बॅटमधून लॉंग ऑन रिझन मध्ये वन बाउन्स निहाल येतोय. धावून काढलेली एक धाव. धावसंख्या झाली ती मात्र 31 अशी. आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल, आक्रमण करावं लागेल, कारण छोट्या छोट्या षटकांचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 24 चेंडू कधी येतात कधी जातात हे कळत नाहीये, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मोठ्या धावा लक्ष ठेवल्या जातील. तेजस उडवलाय चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर, स्ट्रेट हिट म्हणावे लागेल. पंचांच्या डोक्यावरून साईड स्क्रीनच्या लगोलग वरती चेंडू सीमापार, आउट ऑफ द पार्क म्हटलं तर वावगं ठरणार नाही असा देखना फटका. धाव नेऊन ठेवल्यात ते तब्बल 37 वरती. तेजस सादिये, जेवढं गुणगान, जेवढं कौतुक, जेवढा गौरव होतोय त्या गौरवाला साजेशी खेळी मिस्टर तेजस सादी आपल्याला दिसतोय. कनागाती फलंदाजी आपण तेजस कडून पाहतोय. धावसंख्या 37. हरीवरती आक्रमण चढवलं जात आहे. अर्थातच हे आक्रमण माऊली केरवाडा संघावरती मी म्हणेन, कारण गरजेचं आहेत, गरजेच्या धावसंख्या आहेत. पुन्हा एकदा तोच कित्ता मिड विकेट रिजन मध्ये अगदी अचूक उचलला. ज्या वेगाने आलाय त्याच वेगाने परतावून लावलंय आणि यशस्वी आक्रमण म्हणावं लागेल. सुवर्ण वेद, मर्यादा पार करणारा हा देखना फटका. धावसंख्या नेऊन ठेवली ती तब्बल 43 वरती. आता मात्र वेग म्हणण्यापेक्षा सुसाट वेगामध्ये तेजस एक्सप्रेस ऑन झाली आहे. या मैदानामध्ये वावर टू पॉवर दाखवली जाते, जनरेट केली जाते. मनगटातील ताकद, मनातील आत्मविश्वास मैदानामध्ये नक्कीच दिसतोय. तेजस सादिये, महाराजा तारकर्ली संघ नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय योग्य ठरवताना तेजस आणि कुणालची जोडी. एक झेल सुटल्यानंतर किती फरक पडतो हे दाखवलंय. फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे आपण पराभवाची मागणी करतोय, पराभवासाठी कारणीभूत ठरणारे हे क्षेत्ररक्षण. या 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती मात्र 45, 45. की जेवढं कौतुक होतंय त्या कौतुकात साजेसा खेळ मिस्टर तेजस सादी आणि कुणाल केळुसकर. सुकृत माघारी पडल्यानंतर अगदी जबाबदारी स्वीकारली आहे. माघारी पडलेल्याचं काही टेन्शन न घेता, दबाव न घेता हे खेळ दाखवत आहेत. थोडस फुटवर्क मध्ये चूक होते. पुन्हा एकदा रनिंग मार्कवर आपल्याला दिसेल हरी, आणि हा थोडासा दबावही असू शकतो, कारण तेजस ज्या लय मध्ये फलंदाजी करतोय ते पाहता नक्कीच येणाऱ्या चेंडूवरती कोणता फटका येईल ही गोलंदाजाच्या मनामध्ये झालेलं वादळ, शंका, आणि त्याला एक देखना फटका. तोपर्यंत सुंदर फटका, पॅरलल फटका म्हणावा लागेल, थेट सीमा पार. दुरत्सरी या सामन्याचा, या फटक्याचा आनंद घेत आहेत. षटकार येतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, देखना फटका. धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती अर्धशतक पार, 51. सांघिक अर्धशतके खेळी आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत VRCC आनंदवाडी आणि गाबी समाजाचा अभिमान, स्वाभिमान, एक आदर्शवत व्यक्तिमत्व सन्माननीय सुनीलजी तांडेल सर यांचंही आगमन होत आहे. स्वागत असेल या स्पर्धेदरम्यान. आणि क्रिकेटवरचं वेगळं प्रेम यांच्याकडून नक्कीच पाहायला मिळतं. उत्कृष्ट स्कोरर म्हणून ओळख, आणि या ओळखीसाठी नक्कीच आणि या सेवेसाठी दाखल झालेल्या आमच्या ताफ्यामध्ये दिसतील. कॉम्बॉक्स मध्ये नक्कीच स्वागत केलं जाईल सर तुमचं. पुन्हा एकदा हरी टू तेजस. ब्लॉक केलेला चेंडू, हेलिकॉप्टर उडवलाय. आता हेलिकॉप्टर लँड होईल का? आणि या हेलिकॉप्टरचा हवेमध्ये उद्ध्वस्त केलाय. सुंदर झेल येतोय. वेगवान खेळ, उद्ध्वस्त खेळी, तेजस्वी खेळी उद्ध्वस्त होते. झेल घेणाऱ्या खेळाडूचं नाव पोचवा तोपर्यंत नक्कीच तेजस्वी विस्फोटक खेळी आता मात्र समाप्त होते. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मिस्टर बंड्या मुंडकर दाखल झालाय. तर झेल जो स्वीकारलाय आणि झेल घेतलाय तो अर्थातच चैतन्य आपल्याला दिसतोय. एक रनिंग झेल म्हणावं लागेल. आज जे मैदानात घडतंय त्याला कुठेतरी अपवाद दाखवतोय. चैतन्य सांगतोय जी चूक माझ्या सहकाऱ्यांनी म्हणा किंवा अदर
क्रिकेट टीम मधील खेळाडूंनी केली ती माझ्याकडून होणार नाही. तेजस सारख्या फलंदाजाला मी जीवदान देणार नाही आणि नक्कीच उद्ध्वस्त केलंय. एक विस्फोटक खेळी म्हणावी लागेल तेजस. सांघिक 51 या धावसंख्येवरती बसलेला दुसरा हादरा. गोलंदाजी एंडवरती बदल होतोय. चौथं षटक. गोलंदाजचं नाव मित्र चैतन्य. गौरव दाखल झालाय. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण माऊली केरवाडा संघ आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 51. येणारे 6 चेंडू सामना करेल मिस्टर बंड्या मोंडकर आणि सोबत कुणाल केळुसकर. सलामीवीर अजूनही मैदानात आहे. अपेक्षा आहेत कुणालकडून. आतापर्यंत सुंदर खेळ दाखवलाय. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा कॉल तू मी करेपर्यंत सुंदर वेगवान खेळ. क्षेत्ररक्षकाचंही कौतुक करा कारण वेगाने थ्रो आलाय. थेट या स्टँड मध्ये विसावलाय. 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती मात्र 53 अशी. गौरव गोलंदाजी एंडवरती काम करतोय. काम करावं लागेल कारण डेथ ओव्हर आहे. आक्रमण होणार, हाणामारी होणार आणि यामधून तुला मात्र एक योग्य मार्ग काढावा लागेल. अचूक टप्पा, वेगावरती सुंदर नियंत्रण ठेवावं लागेल. बंड्या मोंडकर बऱ्याच वेळानंतर पंचांकडे थोडीशी मागणी होते. एक अतिरिक्त धाव बहाल केली जाते. धावसंख्या झाली ती मात्र 54. आधीच धावांचा पाऊस आणि त्यामध्ये आपण अतिरिक्त धावा देत आहे त्यामुळे ही नक्कीच चूक असेल कारण समोरील संघ तेवढ्याच ताकदीचा आहे, दमकम आहे. 2 दिग्गज संघ एकमेकांसमोर अगदी पहिल्या सामन्या दरम्यान पाहायला मिळतात. मिस्टर बंड्या मोंडकरच्या बॅट मधून मिड विकेट रिजन मध्ये एक देखना फटका. जेवढं कौतुक. धावांचा पाऊस. धावसंख्या निवडवली आहे ती तब्बल 60 वरती. सुंदर फटका कुणालच्या बॅट मधून, माफ करा, फटका आलाय. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीवीर कुणाल केळुसकर. मिळालेली संधी, या संधीचं सोनं केलं जात आहे. हा विश्वासार्थ गोलंदाजी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कुणालकडून. गौरव वरती आक्रमण केलं आणि हे गौरव होणार आहे कारण डेथ ओव्हर आहे, हाणामारी होणार आणि सलामीवीर म्हटल्यानंतर चेंडू आता फुटबॉल एवढा दिसतोय. एवढं मात्र नक्की चेंडू उडवलाय. आता मिड ऑन रिजन मध्ये देखना फटका. गौरवला उद्ध्वस्त करणारा हा फटका. धावांचा वेग वाढवला जातोय. धावसंख्या निवडवली ती तब्बल 66. धागा खोल दिया इस फलंदाजने. जी संधी होती त्या संधीचं सोनच केलं म्हटलंय कारण गरजेच्या होत्या या धावसंख्येचा. कारण समोरील संघ आहे माऊली केरवाडा संघ तेवढ्याच ताकदीचा. नक्कीच निहाल घाटवळ काय करणार माऊली केरवाडा संघाकडून. एक अष्टपैलू दर्जेदार खेळाडू त्यामुळे या 66 धावाही कमी पडतील का की पूरक ठरेल ते येणाऱ्या इनिंग मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. गौरव पुन्हा एकदा लोडून उडवलेला चेंडू 1 बाउन्स. अर्थातच सीमा पार. निहालचा अंदाज चुकला. 1 बाउन्स अर्थातच निहालच्या थेट डोक्यावरून मिड ऑन रिजन मध्ये अजून एक चौकार येतोय. धावसंख्या नेऊन ठेवली ती तब्बल 70 वरती. 70. आता मात्र एक डोंगर समोर दिसत आहेत. बिल्डिंग एवढ्या धावसंख्या उभा केल्या आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. या 2 चेंडूंवरती कुणालच्या बॅट मधून काय पराक्रम होईल. सलामीवीर कुणाल. सुंदर नेतृत्व, सुंदर सलामी म्हणावी लागेल. वेगवान फटका. येस, टाइम इज परफेक्ट. आउट ऑफ द पार्क. सीमा पार षटकार. मेगा हिट पाहायला मिळते आहे. गौरव वरती यशस्वी आक्रमण. डेथ ओव्हर कशाला म्हटलं जातं, डेथ ओव्हर मध्ये काय करायचं असतं हे कुणाल दाखवतोय आणि सोबतीला एक सुंदर मार्गदर्शक बंड्या दादा आहे. थेट मैदानामध्ये आपल्याला एक मार्गदर्शन मिळणं हे नक्कीच जमेची बाजू आणि या मार्गदर्शनाचा सुंदर फायदा केला जातोय तो अर्थातच कुणालकडून. शेवटचा चेंडू तोही उडवलाय चेंडू. अर्थातच सीमा पार षटकार. एक गोड सांगता केली गेली आहे आणि सामना संपवलाय तो अर्थात इनिंग संपवली आहे ती अर्थातच या गोड षटकाराने. शेवट गोड झालाय तो मात्र महाराजा तारकर्ली संघ. नावाप्रमाणे महाराजा, अरे राजाप्रमाणे फलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या झाली आहे ती मात्र 82. विजयासाठी 83 धावांची गरज. 24 चेंडू आणि 83 धावा.
खरोखरच कुणालच्या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण सुंदर खेळ, सुंदर सलामी, नेतृत्व कसं कसं असावं हे कुणाल आपल्या बॅट मधून दाखवतो. एक शांत, नेहमी हसरा चेहरा. आज मात्र विरोधकांची तोंड बंद करणारा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. शांत केलं, आक्रमण केलं आणि यशस्वी आक्रमण म्हणावं लागेल. धावसंख्या झाली आहे 82 आणि विजयासाठी 83 धावांची गरज. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी आणि हा निर्णय किती योग्य ठरवला गेलाय. 82 धावांची काय खेळी आपल्याला पाहायला मिळाली, सांघिक खेळी. 24 चेंडू आणि 82 धावांची लयलूट झाली. गौरववरती आक्रमण केलं गेलं. कुणालच्या खेळीचा विचार केल्यास 11 चेंडू 44 धावा, 6 षटकार आणि 1 चौकार. अक्षरशः 400च्या स्ट्राईक रेटने हल्ला चढवला. पुन्हा एकदा कॅमेरामॅनला सूचना करेन, ही शिस्त आहे गाबित समाज. महाराजा तारकर्ली संघ नेहमी हे आपल्याला शिस्तबद्ध दिसतो. कर्णधार कसा असावा, नेतृत्व कसं असावं, मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर आपल्याला नक्कीच मैदानामध्ये शिस्तबद्ध खेळ आपल्याला या संघाकडून नेहमीच पाहायला मिळतो आणि तीच शिस्त मैदानामध्ये एका पाठोपाठ लाईन आउट केली जाते. मैदानामध्ये खेळाडू ट्रॅव्हल होत आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आपण आता मात्र दुसऱ्या इनिंग कडे जातोय आणि यामध्ये नक्कीच निहाल घाटवळ हा खेळाडू माऊली केरवाडा संघाकडून काय करणार. विजयी 83 धावांची गरज आणि जोपर्यंत निहाल मैदानावरती असेल तोपर्यंत नक्कीच हा सामना रंगतदार होणार. दोन्ही संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करणार, आक्रमण करणार. दोन्ही संघांना पहिला विजय कोण घेऊन येणार हे नक्कीच पाहायला मिळेल. अपेक्षित विजय, पहिला विजय आनंद, प्रेरणा, समाधान देतो आणि नॉकआउट सामने आहेत त्यामुळे नक्कीच डू ऑर डाय प्रत्येक मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ काढू नका. सलामीची जोडी अर्थातच निहाल घाटवळ सोबत आपल्याला आता तुमचा एक खेळाडू पाठवा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. माऊली केरवाडा संघ एक खेळाडू पाठवा. निहाल सोबत न्यू बॅटर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. मयूर उगवेकर, मयूर दादा एक प्लेयर पाठवा ना. कृपया एक खेळाडू पाठवा माऊली संघ. आपण जाऊया सामन्याकडे थेट. यानंतरचं सुंदर समालोचन आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक VRCC आनंदवाडी संघाचे अर्थातच धनंजय दादा मुनगेकर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद धनंजय दादा. धन्यवाद जय. 24 चेंडू आणि 82 धावांचं लक्ष्य आहे. बिनबाद एक पहिल्या चेंडूवरती धाव होते. गोलंदाजी एंडवरती दिसतोय आपल्याला तो म्हणजे हर्षवर्धन रोगे. स्ट्राईकला निखिल, लेफ्ट हँड फलंदाज दिसतोय. 82 धावांचं खूप मोठं लक्ष्य आहे. हाणामारी तर होणारच आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. लेफ्ट हँड फलंदाज आहे. 6 चेंडूंचा पॉवर प्लेचा 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पाहूया किती धावा या ठिकाणी जमवतोय. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका घ्यावाच लागेल कारण खूप मोठं लक्ष आहे. 82 धावांचं लक्ष आहे. खूप डोंगर उभा केलाय तारकर्ली संघाने. पुढचा चेंडू उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू. पंच या ठिकाणी वाईट घोषित करतायत. धावसंख्या होते ती 2 धावा. बिनबाद 2. लक्ष गाठायचंय 82 धावांचं. हर्षवर्धन रोगे एक अष्टपैलू खेळाडू, स्वतः कर्णधार. गोलंदाजी एंडवरती पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरा चेंडू वाईट आणि तिसरा चेंडू खेळण्यासाठी तत्पर होतोय तो फलंदाज. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी या ठिकाणी.
चेंडू काही समजत नाही, चेंडू सोडून देतोय तो म्हणजे निखिल. वाटत होतं वाईट चेंडू जाईल कारण मागचा चेंडू त्याच पद्धतीचा आणि हा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीचा, पण उजव्या यष्टीच्या थोडासा खाली राहिला चेंडू आणि चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. धावसंख्या 2. सुंदर चेंडू, सुंदर फटका पाहूया खणखणीत असा लॉंगॉनच्या दिशेने पहिला हिमालय षटकार पाहायला मिळतोय या इनिंगचा. धावसंख्या होते ती 8 धावा. बिनबाद 8. आता मात्र तापताना दिसतोय तो म्हणजे निखिल नाईक. विचार करावा लागेल कारण लक्ष खूप मोठं आहे. 82 धावांचं 3 चेंडूंचा खेळ होतोय. 8 धावा या ठिकाणी जमवितोय निखिल आणि त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राईक एंडला नेहाल घाटवळ. दोन्ही वेंगुर्ला गावचे खेळाडू पाहायला मिळतात. वेंगुर्ला वर्सेस मालवण असा हा सामना. पुढचा चेंडू हर्षवर्धन रोगे. सुंदर चेंडू, चेंडू येतोय पंचांच्या डोक्यावरून सरळ या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुंदर होत आहे. धावसंख्या होते 9 धावा. बिनबाद 9. पहिलं पॉवर प्लेचं षटक. 4 चेंडूंचा सामना होतोय. 4 चेंडूंवरती 9 धावा या ठिकाणी जमवित आहेत माऊली केरवाडा या संघाचे दोन्ही फलंदाज निखिल आणि नेहाल. स्ट्राईकला दिसतोय नेहाल घाटवळ. एक अष्टपैलू खेळाडू, मोठमोठे फटके खेळू शकतो, सामना कधीही कुठेही घेऊन जाऊ शकतो असा अष्टपैलू खेळाडू नेहाल घाटवळ. स्ट्राईक एंड वरती, गोलंदाजी एंड वरती तारकर्लीचा कर्णधार. स्लोवर पद्धतीचा चेंडू मधल्या एष्टीवरून चेंडू सरळ या ठिकाणी उजव्या एष्टीकडे वळताना दिसतोय आणि थोडासा गती मंद चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. एक चेंडू आहे. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. निहाल सारख्या फलंदाजाला चेंडू समजत नाहीये कारण चेंडूला वेग नव्हता, फक्त या ठिकाणी चेंडूला दिशा दाखवताना दिसतोय गोलंदाज हर्षवर्धन रोहतगे. शेवटचा चेंडू षटकातील पॉवर प्लेच्या नेहाल घाटवळ स्ट्राईकला. पंचांकडे दाद मागतोय. उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू खूपच बाहेर फेकताना दिसतोय आणि हा वाईट चेंडू जातोय. धावसंख्या होते ती 10 धावा. हिमालय क्रिकेट संघ मोरवे आयोजित क्रिकेट स्पर्धा गाभी समाज मर्यादित 2026 आजचा दिवस, पहिला दिवस. पुढचा चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. वारंवार या ठिकाणी फटका पोहोचतोय, चेंडू खाली येतोय. आशिष तेजस आणि झेल पकडतोय. सुंदर या ठिकाणी झेल पकडला जातोय. मोठा मासा या ठिकाणी गळाला लागतोय माऊली केरवाडा या संघाचा. हर्षवर्धन रोगे शेवटच्या चेंडूवरती कमाल करतोय. 10 या धावसंख्येवरती पहिला हादरा बसतोय माऊली केरवाडा या संघाला. षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10 धावा. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 18 चेंडू आणि 72 धावा. अठरा चेंडू आणि 73 धावांचं लक्ष्य आहे. विजयी फलंदाजाचं नाव सांगायचं आहे प्लीज. चैतन्य परब. धन्यवाद. नेहालची जागा घेतोय चैतन्य. गोलंदाजी एंड वरतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज. वैभव येतोय गोलंदाजी एंड वरती. डावेष्टीच्या बाहेर थोडासा फुलटॉस चेंडू होता. या ठिकाणी पंच वाईड घोषित करतायत. धावसंख्या होते ते 11 धावा. विजय 83 धावांचं लक्ष्य पार करायचंय. षटक क्रमांक 1 समाप्त होत आहे. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू वाईड फेकतोय गोलंदाज वैभव. स्ट्राईक वरती दिसतोय. एका षटकाराने खेळतोय निखिल नाईक. मोठी खेळी करावी लागेल कारण 83 धावांचं विजयी लक्ष्य आहे. खूप मोठं लक्ष्य आहे म्हटलं तर. 18 चेंडू 72 धावा. 18 चेंडू 72 धावा म्हणजे प्रति चेंडू मागे या ठिकाणी मोठा फटका खेळावा लागणार आहे तो निखिल आणि चैतन्यला. वैभव सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. मात्र या ठिकाणी उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू पडतोय.
टप्पा घेतल्यानंतर आणि चेंडू बाहेर जातोय. पंच या ठिकाणी या चेंडूला सुद्धा वाईड घोषित करतायत. धाव संख्या होते ती 12. एक गडी बाद 12. सलग 2 चेंडू या ठिकाणी वाईड फेकताना दिसतोय गोलंदाज वैभव केळुस्कर. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू वाईट, तिसरा चेंडू. मोठा फटका घेऊन जातोय खणखणीत असा आपल्याला या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय. धाव संख्या होते ती 18 धावा. एक चेंडू आणि 8 धावा देतोय गोलंदाज. पहिले 2 चेंडू वाईट, या चेंडूवरती षटकार. सुंदर फलंदाजी करतोय तो निखिल नाईक. 2 षटकार आणि शिखे येतोय. धाव संख्या होते ती 1 गडी बाद 18. विजय 83 धावांचं लक्ष्य पार करायचंय माऊली केरवाडा या संघाला आणि तेवढेच मोठे फटके खेळावे लागतील. कुठचाही चेंडू या ठिकाणी आखूड टप्प्याचा चेंडू पाहूया. या ठिकाणी चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि निखिलची एक वादळी खेळ या ठिकाणी समाप्त होते. सुंदर झेल पकडला जातोय. दुसरा हादरा बसतोय 18 धावसंख्येवरती माऊली केरवाडा या संघाला. सुंदर गोलंदाजी. मागच्या चेंडूचा विचार केला तर षटकार आणि त्यानंतर त्याच खेळाडूला या ठिकाणी झेलचीत बाद करतोय तो गोलंदाज वैभव. 2 गडी बाद 18. मयूर येतोय निखिलची जागा घेण्यासाठी. केरवाडा गावचा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहे. 2 गडी बाद 18. थोडस दडपण आहे पण जुगाडून द्यावं लागेल कारण मोठी खेळी करावी लागेल. 16 चेंडू 65 धावा अजून करायच्या आहेत. कुणाला तरी एक मोठी खेळी करावी लागेल. चैतन्य की मयूर. स्ट्राईकला दिसतोय आपल्याला मयूर उगवेकर. गोलंदाजी एंडवरती वैभव. सुंदर गोलंदाजी करतोय वैभव. पहिले 2 चेंडू वाईट, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि चौथ्या चेंडूवरती गडी बाद. निखिल सारखा या ठिकाणी मासा गळाला लागतोय. सुंदर गोलंदाजी. आता मात्र स्ट्राईक एंडवरती येतोय तो म्हणजे मयूर उगवेकर. कमबॅक करतोय गोलंदाज. या ठिकाणी मयूरला काही चेंडू समजत नाहीये. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू. 15 चेंडू 65 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच वाईड घोषित करताय. धावसंख्या होते ती 19. दुसरं षटक चालू असताना 2 गडी बाद 19. चेंडूला वेग देतोय. सुंदर या ठिकाणी गोलंदाजी. वाईड यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. चेंडूला गती दिली होती. चेंडू निर्धाव जातोय. मयूर काही चेंडू समजत नाहीये. मयूरला मोठे फटके आणावे लागतील. संघाला गरज आहे या ठिकाणी. सुंदर गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी. टप्पा घेतल्यानंतर चेंडू उसळतोय. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक मात्र सुकृत चांगलं काम करतोय या ठिकाणी. सलग या ठिकाणी 2 चेंडू निर्धाव फेकताना दिसतोय गोलंदाज वैभव. मोठा फटका खेचला जातोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहतोय चेंडूला. चेंडू खूप लांब जातोय. खणखणीत असा हिमालय षटकार पाहायला मिळतोय या चेंडूवरती. 6 धावसंख्येने धावेत वाढ होते. धावसंख्या होते ती 25 धावा. सुंदर फटका. सुंदर फटका म्हणावा लागेल. मयूर उगवेकरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. पहा चेंडू किती लांब जातोय. एमसीसी मोंड ब अशोक मोंडकर 11 दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी यायचं आहे. नाणेफेकीसाठी इनिंग झाल्यानंतर लगेचच नाणेफेक होणार आहे. दोन्ही संघ चला या दोन्ही कर्णधार या. षटक संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 25. 12 चेंडू 58 धावा. तेजस येतोय गोलंदाजी एंडवरती. स्ट्राईकला चैतन्य. प्रथम स्ट्राईक वरती दिसतोय आपल्याला चैतन्य. सुंदर गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू फेकतोय. नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळतोय. चेंडूला थोडासा वेग कमी दिलेला पाहायला मिळतोय तेजसच्या गोलंदाजी एंडवरती. अष्टपैलू खेळाडू आहे. चांगलं या ठिकाणी फलंदाजी केली होती पहिल्या इनिंग मध्ये. पुढचा चेंडू
वारंवार 2 चेंडू निर्धाव. चैतन्य सुद्धा या ठिकाणी थोडासा बीट होतोय. पंच या ठिकाणी एसटीची झालेला दिसतोय आपल्याला. चैतन्य तिसरा हादरा बसतोय केरवाडा संघाला 25 या धावसंख्येवरती. चैतन्य मात्र निराशा करतोय. 0 या धावसंख्येवरती माघारी परततोय एसटीची होऊन. आमचे सन्माननीय नामदेवजी बापर्डेकर यांच्या हस्ते पुढच्या सामन्याची नाणेफेक होते आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधार आमचे सन्माननीय बापर्डेकर सर या ठिकाणी नाणेफेक करतील पुढच्या सामन्याची. फलंदाजाचं नाव काय प्लीज केरवाडा. मोठा फटका पण झेल खाली येतोय. क्षेत्ररक्षक पाहूया. बंडे येतोय आणि बंडेच्या हातून मात्र या ठिकाणी झेल सुटतोय. बॅट्समनचं नाव प्लीज मला सांगा. या ठिकाणी आम्हाला लाईव्ह स्कोर आहे. लाईव्ह क्रिकेट स्पर्धा चालू आहे. मी विनंती करेन माऊली केरवाडा संघाचा कर्णधार. धन्यवाद. चित्तरंजन येतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आणला होता. झेल सुटतोय. 1 धाव घेतोय मात्र स्ट्राईक एंडवरती. आता मात्र मयूर उगवेकर. पुढचा चेंडू तेजस. मोठा फटका आणायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क दिसत नाही आणि हा सुद्धा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी तेजस सादियेकडून होते. महातारकर्ली संघाचा हा गोलंदाज. 3 गडीबाज 26. 8 चेंडू आणि 57 धावा. थोडीशी संत खेळी या ठिकाणी पाहायला मिळते केरवाडा संघाकडून. पुढे येऊन मोठा फटका खेळायचा होता. एष्ट्यांच्या मागे सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे. हा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडू निर्धाव. धावसंख्या 3 गडीबाज 26. 7 चेंडू आणि 57 धावा. फक्त औपचारिकता दिसते. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मयूरसाठी. सुंदर गोलंदाजी. षटक क्रमांक 3 ची समाप्ती होते. काय गोलंदाजी करून गेला तेजस सादिये या षटकामध्ये. फक्त 1 धाव दिली. 3 गडीबाज 26. 6 चेंडू 57 धावा. आता मात्र स्ट्राईकला दिसेल आपल्याला चित्तरंजन. 6 चेंडूंमध्ये 6 मोठे फटके पाहायला मिळाले तर खूप मजा येईल. चित्तरंजनच्या बॅट मधून आपल्याला 6 चेंडू 57 धावा. सुकृत येतोय. शेवटचं षटक. सुंदर फटका या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. खणखणीत असा आपल्याला या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. थोडीशी रंगत आणतोय चित्तरंजन. धावसंख्या होते ते 30 धावा. लक्ष आहे 83 धावांचं. 5 चेंडू 53 धावा. सुकृत गोलंदाजी एंडवरती. कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1च धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या होते ते 3 गडीबाद 31. सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर गोलंदाजाचं कमबॅक. 1 धाव देतोय. तिसरा चेंडू मयूर उगवेकर. उलटा चेंडू होता. सुंदर फटका खेळतोय मात्र सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे सीमारेषेनजीक. दुसऱ्या धावेसाठी काही धावताना दिसत नाहीये दोन्ही फलंदाज. धावसंख्या 32 धावा. 3 चेंडू 51 धावा. ब्लॉकचा चेंडू होता. खोदून काढला जातोय. त्याच दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षण होत आहे. सुंदर या ठिकाणी फेक होते नॉन स्ट्राईक एंडला आणि या चेंडूवरती 1 धाव. 33 धावा. लक्ष खूप 83 धावांचं होतं. त्यामध्ये थोडेसे फलंदाजी करताना या ठिकाणी केरवाडा संघ बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या षटकापासून मोठे फटके आले असते तर मजा आली असती या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू. मोठा फटका घेतोय मयूर उगवेकर. लॉंग ऑफच्या दिशेने या ठिकाणी मात्र सुंदर झेल पकडतोय तिकडचा क्षेत्ररक्षक विक्रम सारंग. सुंदर गोलंदाजी. मयूर मात्र या ठिकाणी निराश माघारी परततोय डगआउटच्या दिशेने. शेवटचा चेंडू.
धावसंख्या होते ती 4 गडी बाद 33. शेवटचा चेंडू औपचारिकता बाकी फक्त या सामन्याची पण मोठा फटका घेऊन जातोय खणखणीत असा आपल्याला या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय आणि हा सामना विजयी होतोय महाराजा तारकर्ली हा संघ. 83 धावांचं लक्ष, त्यानंतर 4 षटकामध्ये केरवाडा माऊली केरवाडा हा संघ 39 या धावसंख्येवरती 4 गडी बाद 39. सामना विजयी होतोय तो तारकर्ली हा संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरतोय. माऊली केरवाडा या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करतोय. असंच सहकार्य राहू दे प्रत्येक स्पर्धेला गाभीस समाजाच्या. चला सामन्याकडे जाऊया. पुढचा सामना होतोय तो MCC मोंड ब वर्सेस अशोक मोंडकर 11. नाणेफेकीचा कौल लागला होता तो MCC मोंड ब या संघाच्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय कर्णधार अजिंक्य तारा वाडातर यांनी आपल्या खेळाडूंची आयडी कार्ड घेऊन यायचं आहे. अजिंक्य तारा वाडातर, कर्णधाराला सूचना असेल 11 खेळाडूंची आयडी कार्ड घेऊन यायची आहेत. या ठिकाणी P&P 11 संघाच्या कर्णधाराने उरलेली आयडी कार्ड घेऊन यायची आहेत. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? हरलेल्या संघाचा आहे. कोण नाही. माऊली केरवाडा संघाचा निखिल नाईक आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी पुरस्कार दिला जाणार आहे. आपण यायचं आहे प्लीज. निखिल नाईक, कर्णधारांनी लक्ष द्या. महाराजा तारकर्ली 10.750 रन रेट नुसार टॉपला आहे. VRCC आनंदवाडी 2.750 ने सेकंडला आहे आणि थर्डला आहे ती श्री चवटेश्वर पिरवाडी 1.424 रन रेटने.